नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातली एक खास मनाला स्पर्श करणारी कथा सांगणार आहे. मी आता 35 वर्षाचा झालो आहे, पण ती आठवण अजूनही हृदयात ताजी आहे. तिचे नाव सुमन मावशी. ती आमच्या घरात कामवाली म्हणून आली होती. पण हळूहळू ती फक्त कामवाली राहिली नाही, तर ती माझ्या भावनांची साथीदार, माझ्या एकटेपणाची साथीदार आणि माझ्या मनाची मालकीण बनली. सुरुवात 2018पासून. मी तेव्हा 27 वर्षाचा होतो. पुण्यात एका छोट्या कंपनीत नोकरी करत होतो. बायकोशी लग्न झाले होते, पण ती मुंबईला आपल्या आईवडिलांकडे राहत होती, कारण तिची नोकरी तिथे होती. आमचे लग्न झाले तेव्हा खूप आनंद होता, पण नंतर दुरावा वाढला. मी एकटा घरी. ऑफिस, जेवण, झोप हे सगळं रोजचं रुटीन झालं होतं. आई-वडील गावी होते. घर सफाई, स्वयंपाक यासाठी मी कामवाली शोधत होतो. एक दिवस माझ्या ऑफिसच्या सहकाऱ्याने सांगितलं, "अरे, एक चांगली बाई आहे, 40-42 वर्षाची, काम चांगलं करते. सुमन नाव आहे तिचं. ती विधवा आहे, पण खूप मेहनती. तुला हवी असेल तर बोलू." मी हो म्हणालो. दुसऱ्या दिवशी सकाळी दारावर ठक-ठक झाली. मी दार उघडलं. समोर उभी होती सुमन मावशी. गोरीपान रंग, मध्यम उंची, साडी नीट घातलेली, डोळ्यात एक प्रकारची सौम्यता आणि थकवा. केसात थोडे पांढरे केस दिसत होते, पण चेहऱ्यावर अजूनही आकर्षण होता. तिने हात जोडले. "नमस्कार काका, मी सुमन. कामासाठी आले." मी तिला आत बोलावलं. "बसा मावशी. काय काय काम करशील?" ती हळू आवाजात बोलली, "सगळं काही काका. स्वयंपाक, साफसफाई, भांडी, धुणे, हे जे सांगाल ते. मी एकटीच राहते. मुलगा गावी शिकतो. पैसे हवे असतात." तिचा आवाज मऊ होता. मी तिला काम देऊन टाकलं. सुरुवातीला फक्त काम सकाळी 8 ते 11 ती यायची. चहा करायची, नाश्ता करायची, घर स्वच्छ करायची. दुपारी जेवायला काहीतरी बनवायची आणि जायची. मी ऑफिसला जायचो. पहिले काही दिवस फक्त "काका चहा ठेवला, काका जेवण गरम आहे" असं बोलणं. मी "हो मावशी" म्हणायचो. पण हळूहळू लक्षात आलं की ते फक्त काम करत नाही, ती माझ्या छोट्या गरजा ओळखते. एखाद्या दिवशी मी थकलेला आलो की ती म्हणायची, "काका, आज थोडा आराम करा. मी मसाला दूध करते किंवा तुमचे कपडे इस्त्री करून ठेवते." एक दिवस मी ऑफिसमधून लवकर आलो. ती स्वयंपाकघरात होती. मी शांतपणे उभा राहिलो आणि बघत राहिलो. ती गाणं गुणगुणत होती. एक जुनं मराठी गाणं, "मी तुझ्या प्रेमाने." मी हसत हसत म्हणालो, "मावशी, गाणं चांगलं आहे." ती दचकली. "अरे काका, तुम्ही कधी आला?" मी काहीतरीच. तिच्या गालावर लाली आली. पहिल्यांदा मी तिला इतक्या जवळून बघितलं होतं. तिचे डोळे थोडे ओले वाटले. मी विचारलं, "काय झालं मावशी, काही समस्या?" तिने डोकं खाली घातलं. "काही नाही काका, फक्त एकटेपण येतं. मुलगा दूर, नवरा गेला, पण तुम्ही चांगले आहात. घरी येताना मला बरं वाटतं." त्या दिवसापासून आमचं बोलणं वाढलं. मी तिला माझ्या बायकोबद्दल सांगितलं की ती मुंबईला आहे, आमच्यात दुरावा आहे. ती ऐकायची, मग म्हणायची, "काका, स्त्री पुरुषाचं नातं असतं. वेळ द्या, पण तुम्ही एकटे पडू नका." मी तिच्या आयुष्याबद्दल विचारलं. तिचा नवरा ट्रक ड्रायव्हर होता, अपघातात गेला. मुलगा 18 वर्षाचा, गावी शिकतो. ती रोज बसने ये जा करते. मी म्हणालो, "मावशी, तुला थकवा येत असेल, इथे जेवून जा कधी." ती हसली. "काका, तुम्ही खूप चांगले आहात, पण लोक काय म्हणतील?" मी मनात विचार केला. लोक काय म्हणतील? मी एकटा, ती एकटी. पण तिच्या सहवासात मला बरं वाटत होतं. तिच्या हास्यात एक सौम्यता होती. तिच्या हालचालीत एक ममता होती, जी मला माझ्या आईची आठवण करून देत होती, पण त्याहून वेगळी आकर्षण. हळूहळू दिवस गेले. मी तिला थोडे जास्त पैसे द्यायला लागलो. ती म्हणायची, "काका, एवढे का?" "मी काम करतेच आहे." मी म्हणायचो, "तू चांगलं काम करतेस मावशी, आणि तुझ्या बोलण्याने मला बरं वाटतं." एक रविवार मी घरी होतो. बरसा पाऊस पडत होता. ती आली, पण भिजलेली साडी, चिकटलेले केस होते. मी तिला टॉवेल दिला. "मावशी, आधी कोरडी हो. तू आज जेवण करून जा." तिने होकार दिला. स्वयंपाकघरात ती म्हणाली, "काका, तुम्ही एकटे कसे काढता?" बायको दूर, मी जवळ गेलो. "मावशी, सांगू, मला एकटं पण जाणवतं. रात्री झोप येत नाही. तू येतेस तेव्हा घर जिवंत वाटतं." तिने माझ्याकडे बघितलं. तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळं होतं. "काका, मीही एकटीच, पण तुम्ही तर तरुण आहात. मी म्हातारी झाले." मी हसत म्हणालो, "मावशी, तू म्हातारी नाहीस. तुझ्यात अजूनही खूप सौंदर्य आहे. तुझं हसणं, तुझं बोलणं." ती लाजली. "काका, असं बोलू नका. मी तुमची मावशी." पण त्या दिवसानंतर आमचं नातं बदलायला लागलं. ती यायची, काम करायची, मग आम्ही दोघं चहा घेत बसायचो. ती मला आपल्या गावाच्या गोष्टी सांगायची, मी तिला शहरातल्या गोष्टी. कधीकधी तिचा हात माझ्या हाताला लागायचा. मी काही न बोलता तिच्या बोटांवर बोटं फिरवायचो. ती काही न बोलता सोडायची. मनात विचार यायचे, "ही बाई मला आवडते का?"
ती मावशी आहे 10-12 वर्षांनी मोठी, पण तिच्या सहवासात मला शांतता मिळते. तिच्या डोळ्यात ममता आहे आणि काहीतरी आकर्षणही. एक संध्याकाळ मी ऑफिसमधून आलो. थोडा दारू पिऊन आलो होतो. ती अजूनही काम करत होती. मी बसलो सोफ्यावर. मावशी, आज थोडं बस, बोलू. तिने काम थांबवलं. माझ्यासमोर बसली. काय झालं काका? चेहरा उतरलेला दिसतोय. मी सांगितलं, बायकोशी फोनवर भांडण झालं. ती म्हणते तू एकटाच आहेस. मी इथे अडकले. पण मला तिची आठवणही येत नाही आता. तिने माझ्या हातावर हात ठेवला. काका, आयुष्य असंच असतं. कधीकधी नातं ढिले होतात, पण तुम्हीच मजबूत राहा. तिचा स्पर्श गरम. मी तिच्या हाताला घट्ट धरलं. मावशी, तू मला खूप आवडतेस. तुझ्याजवळ बसल्यावर बरं वाटतं. ती थोडी घाबरली, पण हात काढला नाही. काका, असं बोलू नका. मी गरीब बाई, तुमची कामवाली. मी म्हणालो, तू फक्त कामवाली नाहीस, तू माझी मावशी आहेस. पण आता मला एकटं वाटतं. तू माझी जवळची व्यक्ती आहेस. त्या रात्री ती जेवण करून गेली, पण मी झोपलो नाही. मनात तिचे विचार, तिचा स्पर्श, तिचा मऊ आवाज, तिचे डोळे. दुसऱ्या दिवशी ती आली. आज तिच्या साडीत वेगळेपणा होता. थोडी साजरी वाटत होती. मी चहा घेताना म्हणालो, मावशी, तू आज खूप सुंदर दिसतेस. ती लाजली. काका, तुम्ही रोज असंच बोलता, तर मी कशी काम करू? मी हसत म्हणालो, मग काम करू नकोस, फक्त माझ्याशी बोल. तिने मला हलकेच ढकललं. शरम नाही तुम्हाला? पण तिच्या डोळ्यात आनंद होता. हळूहळू आम्ही जवळ येत गेलो. मी तिला छोटे छोटे गिफ्ट्स द्यायला लागलो. नवीन साडी, चॉकलेट, फळं. ती म्हणायची, काका हे कशाला? मी तुमच्यासाठी काम करते. मी मनात म्हणायचो, तू माझ्यासाठी जास्त काही करतेस. एक दिवस पाऊस जोरात पडत होता. तिला यायला उशीर झाला. ती भिजून आली. मी तिला आत घेतलं. मावशी, आधी कपडे बदल. माझा शर्ट घे. तिने संकोच केला, पण भिजलेल्या कपड्यात थंडी वाटत होती. ती बाथरूममध्ये गेली. माझा शर्ट घालून आली. शर्ट तिच्या चेहऱ्यावर थोडा मोठा, पण तिच्या आकृतीत रूपरेषा दिसत होती. मी तिच्याकडे बघत राहिलो. काका, काय बघता? तिने विचारलं. मावशी, तू खूप सुंदर आहेस. मी जवळ गेलो. तिच्या ओल्या केसांवर हात फिरवला. तिने डोळे मिटले. काका, हे बरोबर नाही. पण तिचा आवाज कमजोर होता. मी तिच्या गालावर हात ठेवला. मावशी, मला तुझी गरज आहे. तू मला एकटे सोडू नकोस. तिने हळूहळू माझ्या छातीवर डोकं टेकवलं. काका, मीही तुमच्याशिवाय एकटी पडते. पण लोक. मी तिला घट्ट मिठी मारली. आता फक्त आपण दोघं आहोत, बाकी काही नाही. त्या दिवशी पहिल्यांदा आम्ही एकमेकांना घट्ट धरलं. फक्त मिठी, पण त्यात खूप भावना होत्या. तिच्या शरीराची उष्णता, तिचा श्वास. मी तिच्या पाठीवर हात फिरवला. ती थरथरली, पण दूर गेली नाही. त्यानंतर आमचं नातं हळूहळू खोलात गेलं. ती यायची, काम संपवायची, मग आम्ही दोघं बसायचो. मी तिला माझ्या समस्या सांगायचो. ती ऐकायची आणि समजून घ्यायची. काका, बायकोला वेळ द्या, पण मीही तुमच्यासाठी आहे. कधीकधी मी तिच्या हाताला धरून बसायचो. तिच्या बोटांवर चुंबन घ्यायचो. ती लाजायची. काका, तुम्ही तर लहान मुलासारखे वागता. पण तिच्या डोळ्यात प्रेम दिसायचं. एक रात्री मी तिला म्हणालो, मावशी, आज इथेच राहा. पाऊस जोरात आहे. घरी जाऊ नकोस. तिने थोडा विचार केला, मग होकार दिला. आम्ही जेवलो. टी व्ही बघितला. मग मी तिला माझ्या बेडरूममध्ये घेतलं. मावशी, तू इथे झोप, मी सोफ्यावर. ती म्हणाली, काका तुम्ही इथे झोपा, मी सोफ्यावर जाते. पण मी तिला जवळ ओढलं. एकत्र झोपूया, फक्त बोलत. आम्ही बेडवर बसलो. मी तिच्या खांद्यावर हात टाकला. ती माझ्या कुशीत आली. आम्ही बोलत राहिलो. आयुष्याबद्दल, एकटेपणाबद्दल, प्रेमाबद्दल. तिचा श्वास माझ्या गळ्यावर पडत होता. मी तिच्या केसांना हात लावला, मग गालाला. मावशी, तुला आवडतो मी विचारलं. ती हळू म्हणाली, काका, मी तुम्हाला खूप मानते. तुम्ही मला आईसारखं वागवता. पण आता मला तुमच्याबद्दल वेगळं वाटतं. मला भीती वाटते. मी तिच्या ओठावर हात ठेवला. भीती नको, मी तुझी काळजी घेईन. त्या रात्री आम्ही एकमेकांना जवळ धरून झोपलो. फक्त मिठी, पण त्यात खूप उबदारपणा होता. माझ्या मनात विचार, ही बाई माझी झाली आहे. तिच्या शरीराचा स्पर्श, तिची ममता, तिचं प्रेम, सगळं मला पूर्ण करत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी ती लाजत लाजत उठली. काका, हे कसं झालं? मी तुमची मावशी. मी तिला मिठीत घेतलं. मावशी, आता तू माझी सुमन आहेस, माझी जवळची. त्यानंतर आमचे दिवस बदलले. ती यायची, काम करायची, पण आता आमचं बोलणं, स्पर्श, चुंबन हळूहळू वाढत होतं. मी तिला नवीन कपडे घेतले. ती मला स्वादिष्ट जेवण बनवायची. कधीकधी आम्ही एकत्र बाहेर जायचो. सिनेमा, पार्क. लोकांना सांगायचो की ती माझी नातेवाईक आहे. भावनिक आकर्षण वाढत होतं. मी तिला सांगायचो, सुमन, तुझ्याशिवाय मला आयुष्य रिकामं वाटतं. ती म्हणायची, काका, तुम्ही मला नवीन जीवन दिलंत. मी आता फक्त तुमच्यासाठी जगते. एक दिवस आम्ही दोघं एकटे होतो. पाऊस पडत होता.
आम्ही बेडवर बसलो. मी तिला जवळ ओढलं. तिच्या साडीचा स्पर्श मला झाला. तिच्या कपाळावर एक चुंबन घेतलं. ती थरथरली. काका सावकाश. मी तिच्या चेहऱ्यावर हात फिरवला. मऊ उबदार. तिने माझ्या कपाळावर एक स्पर्श केला. आम्ही एकमेकांना स्पर्श करत राहिलो. तिच्या डोळ्यात प्रेम, विश्वास आणि थोडा संकोच. मी तिला हळूहळू प्रेम केलं. भावनिक, रोमॅन्टिक. ती माझ्या कानात कुजबुजली. काका, मी तुमची आहे. आता पूर्णपणे. त्या क्षणी आमचं नातं पूर्ण झालं. शारीरिक जवळीक नव्हती फक्त, तर दोघांच्या एकटेपणाची, प्रेमाची, विश्वासाची पूर्तता होती. पण आयुष्य सोपं नसतं. काही दिवसांनी माझी बायको मुंबईहून आली. तिने सुमनला बघितलं. ही कोण? मी म्हणालो कामवाली. पण बायकोला शंका आली. ती म्हणाली, तुम्ही दोघं खूप जवळ दिसता. सुमन घाबरली. ती म्हणाली, काका मी आता कमी येईन. तुमच्या संसाराला त्रास होऊ नये. मी तिला रोखलं. सुमन तू माझी आहेस. मी तुला सोडणार नाही. भावनिक संघर्ष सुरू झाला. मी बायकोला समजावलं. सुमनला धीर दिला. ती रडायची. काका मी तुमचा संसार मोडू इच्छित नाही. पण मला तुमच्याशिवाय राहवत नाही. मी तिला मिठीत घेतलं. आम्ही दोघं मिळून हे सोडवू. तू माझ्या आयुष्यात आलीस तेव्हा मी पूर्ण झालो. हळूहळू बायको परत मुंबईला गेली. आमचं नातं पुन्हा पूर्वीसारखं झालं. पण आता अधिक गहन. मी सुमनला सांगितलं, तू आता फक्त कामवाली नाहीस. तू माझी साथीदार आहेस. तिने मला घट्ट मिठी मारली. काका तुम्ही मला आई, बहीण, प्रियसी सगळं दिलंत. आमचे दिवस आनंदाने गेलेत. मी तिच्या मुलाला शिकवण्यासाठी पैसे पाठवायला लागलो. ती मला कधीकधी माझा काका म्हणून हाक मारायची. आम्ही एकमेकांच्या छोट्या छोट्या इच्छा पूर्ण करायचो. रात्री आम्ही एकत्र बसून भविष्याबद्दल बोलायचो. एकदा ती म्हणाली, काका मी म्हातारी होईन. तुम्ही तरुण आहात. मग? मी तिच्या कपाळावर चुंबन घेतलं. सुमन, प्रेम वय बघत नाही. तू माझ्यासाठी नेहमी सुंदर राहशील. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. कथा इथे संपत नाही. आयुष्य चालू राहिलं. कधी संघर्ष, कधी आनंद. पण सुमन मावशी माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली. तिच्या प्रेमाने माझं एकटेपण संपलं. तिच्या ममतेने मला आधार मिळाला आणि तिच्या जवळकीने मला पूर्णता मिळाली. मित्रांनो, प्रेम कोणत्याही स्वरूपात येऊ शकतं. वय, नातं, समाज काही महत्त्वाचं नसतं. फक्त दोन हृदय एकमेकांना समजून घेतात तेव्हा खरं प्रेम फुलतं. ही माझी खरी कहाणी. तुम्हाला आवडली असेल तर लाईक, कमेंट करा. काही वाटलं असेल तर सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.